नमस्कार. लक्षवेध गुरुकुलमध्ये काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. मी डॉक्टर मारुती खामकर. गेली 10 वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे इन कल्याणमध्ये. मेंटल हेल्थ अँड फिजिकली चॅलेंजेस अनेक लोकांच्या आहेत. सायकोथेरपी असेल, सायकोलॉजी असेल, हिप्नोथेरपी असेल, या माध्यमातून आम्ही मेंटल हेल्थवरती काम करत आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे तो EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. आता इमोशनल फ्रीडम टेक्निक्स म्हणजे काय, की जे काही तुम्ही जे विचार करता, जे काही तुम्ही या पद्धतीने आपण आज इमोशनल फ्रीडम टेक्निक्स बघणार आहोत, ज्यामध्ये आपण आपल्या इमोशन्सवरती काम करणार आहोत. कधी कधी सायकोसोमॅटिक आजार असं म्हटलं जातं मानसशास्त्रामध्ये, ज्यामध्ये जसं की उदाहरणार्थ कॅन्सर असेल किंवा टीबी असेल किंवा अस्थमा असेल किंवा अजून हार्ट अटॅक असेल, हे सायकोसोमॅटिक आजार आहेत, ज्यामुळे कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून एवढे निगेटिव्ह बॅड पॅच झालेले असतात. कधी कधी आपण ते टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक आजूबाजूला आपल्या ज्या परिस्थिती घडत असतात, या सगळ्या गोष्टीतून हे आपण बघत असतो. आणि हे बघत असताना हे कुठे ना कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये ते जाऊन आतमध्ये स्टोअर झालेले असतात. मी अनेक क्लायंटला विचारतो की कसे काही इव्हेंट झालेले आहेत, ते म्हणतात नाही. पण ज्यावेळी आपण हिप्नोथेरपी सेशनच्या माध्यमातून ते बाहेर यायला लागतं, मग विचार करा असे किती इव्हेंट आपल्या लाईफमध्ये आतमध्ये लपलेले आहेत. आणि त्या माध्यमातून मग हे आपले सायकोसोमॅटिक आजार क्रिएट व्हायला लागतात आणि मग कुठेतरी आपण मग त्याला बळी पडायला लागतो. अशीच एक टेक्निक्स आज मी तुम्हाला देणार आहे, EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. नमस्कार, मी डॉक्टर मारुती खामकर. गेली 10 वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे ॲज अ सायकोलॉजिस्ट, ॲज अ हिप्नोथेरपिस्ट, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, NLP प्रॅक्टिशनर कोच, मोटिवेशनल ट्रेनर, पब्लिक स्पीकर अँड मेमरी कोच. आय एम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर्स. आमचं मिशन व्हिजन क्लिअर आहे की आम्हाला 2030 पर्यंत प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये, त्यांच्या बिझनेस, करिअर, हेल्थ, या सगळ्या लाईफमध्ये त्यांना आम्हाला पूर्णपणे बॅलन्सिंग बनवायचं आहे. त्यांना एक त्यांची मोटिवेट करायचं आहे, त्यांना आम्हाला प्रेरणादायक बनवायचं आहे. असं आमचं व्हिजन आम्ही घेऊन चाललेलो आहोत. आज आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक्स वरती बोलणार आहोत. तुम्हाला इथे मी माझ्या जी PPT शेअर केलेली आहे, एक्सेल फाईल, सॉरी, वर्ड एक्सेल फाईल शेअर केलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला काय बोलायचं, कधी कधी लोकांना काय बोलायचं हे कळत नाही. मी आता तुम्हाला इथे देतोय की असं समजा की माझे मेंटल हेल्थ म्हणजे काय, की मला असं वाटतं की मला कोणता आजार होईल का, किंवा मी ह्या आजाराने त्रस्त आहे, मला फ्युचरमध्ये ते होईल का, किंवा मला अति विचार येत आहेत, मला खूप काळजी वाटते, मला अँझायटी होते, किंवा फिजिकल सिम्पटम्स मध्ये काय, की शरीरामध्ये जळजळ होणं, आग होणं, किती विचार केलं तरी ते पुन्हा कमी कमी न होणं. त्यामुळे ह्या गोष्टी जर होत असतील, म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये एक अँझायटी आहे, ओव्हर थिंकिंग आहे, असं आपण समजू. ठीक आहे. EFTच्या माध्यमातून हे आपण कसं कमी करू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. EFT काय आहे, EFTचे फायदे काय आहेत, ते कसं आपण करतो, किंवा त्याचं सायन्स काय, हे सगळं काही आपण प्लेलिस्ट मध्ये दिलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. ती पुन्हा पहिल्यांदा बघून घ्या, त्याच्या नोट्स बनवा. ठीक आहे. आपण आता जास्त वेळ घेणार नाहीये. पहिल्यांदा आपण इथे काय करणार आहोत, काही अशा लोकांना कधी कधी शरीराचे कोणतेच आजार नसतात, पण शरीर दुखणं, वेदना होणं, किंवा त्यांची जळजळ होणं, आग होणं, अशा गोष्टी अनेक सिम्पटम्स जाणवत असतात. पण ते डॉक्टर गेल्यानंतर त्याचं निदान ते कळत नाहीये. मग याच्यासाठी आपल्याला काय करतो, तो व्यक्ती कंटाळून गेलेला असते, ती व्यक्ती कंटाळून गेलेली असते, त्यामुळे मग तिला खूप त्रास व्हायला लागतो, ती अति विचार करायला लागते, अँझायटी मध्ये यायला लागते. मग अशासाठी आपण EFT वापरू शकतो का? मी इथे PPT तुम्हाला इथे शेअर करणार आहे, जेणेकरून EFT मध्ये सगळ्यात चॅलेंजेस आहेत की बोलायचं काय. आमचं एवढ्या वर्षाचं प्रॅक्टिस आहे, त्यामुळे इथे मी तुम्हाला आता PPT सुद्धा शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ठीक आहे. हे बघत बघत तुम्ही ते बोलू शकता. पहिल्यांदा काय करायचंय, की सुरुवातीला EFTचं जे स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, पहिली जी स्टेप्स आहे त्याच्यामध्ये तुमचा मेजर प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे काय आहे तुम्हाला वाटतं, की तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या बॉडीज बद्दल तुम्हाला खूप त्रास होतो, तुमच्या हेल्थ बद्दल, फिजिकल हेल्थ बद्दल तुम्हाला खूप त्रास होतो. ओके. पॅनिक होतात तुम्ही. मग त्याचं दुसरी स्टेप्स आहे की त्याचं मेजर करणं गरजेचं आहे. किती आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 10. मग काही लोकांना असं वाटतं की सर मला खूप कमी आहे, म्हणजे 0, 1, 2, 3 असेल. मॅक्झिमम म्हणजे काय, मिनिमम
थोडंसं 5-6, मॅक्झिमम म्हणजे काय 8-9-10. मग आता तुम्ही थोडेसे डोळे बंद करा, तुमचा चॅलेंजेस काय आहे ते बघा. एक 30 सेकंड मी देतो. तुम्हाला दिसेल की हा सर मला 7% मला खूप त्रास होतो, मला वेदना होत आहेत, मला खूप पॅनिक होते, मग मला मला अतिशय जास्त विचार येतात अँझायटीचे, मी त्या आजारपणाबद्दल जास्तच विचार करते. हे सगळं काही असू शकतं. ठीक आहे, ओके. सो आपण ठरवूया की असं एक डिसाईड करूया, एक्झाम्पल घेऊया की 7%. ओके. मग आता कराटे चॉप पॉइंट म्हणजे काय, हे सगळं काही ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे, ते पहिले बघून घ्या. हा कराटे चॉप पॉइंट, हा डाव्या पॉइंट्स वरती पण असू शकतो, उजव्या हातावरती पण असू शकतो. आपण आता रायटी आहेत त्यामुळे मी लेफ्ट हँड वरती असं टॅपिंग करायचं, असं पण करू शकता किंवा असं करू शकता. ठीक आहे, जे काय तुम्ही आता काय बोलायचं, 3 वेळा बोलायचंय. जरी माझ्या शरीरामध्ये, म्हणजेच माझ्या पोटामध्ये, माझ्या दोन्ही पायांमध्ये, तोंडामध्ये, डोक्यामध्ये, गळ्यामध्ये, छातीमध्ये आग होत आहे, जळजळ होत आहे, मला माहित आहे की मी ह्या वेदनेशी झुंजत आहे, माझ्या संपूर्ण शरीरामध्ये वेदना होत आहेत, मला खूप त्रास होत आहे, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते, स्वीकारतो आणि या वेदनेतून स्वतःला मुक्त होते. हे झालं पहिलं. आता दुसरं, गेल्या अनेक वर्षापासून ह्या वेदना माझ्या संपूर्ण शरीरामध्ये मला जाणवत आहे. मला काय होत आहे हे कधी कधी मला कळायलाच मार्ग नाही. मला असं वाटतं की माझ्या नकारात्मक विचारांचा हा परिणाम असावा. मला कधी कधी काहीच कळत नाही, मी पूर्णपणे ब्लँक होऊन जाते. असं का होत आहे किंवा ते कधीपर्यंत असेल, ह्या विचार करता करताच मी त्रस्त होऊन जाते. मी काय करू, मला हाच मार्ग मला मिळत नाहीये. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि या वेदनेतून स्वतःला मुक्त होऊ देतो. ओके. आता तिसरं, मला माहित आहे अनेक वर्षापासून माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ह्या वेदना, ही जळजळ, ही आग होते. मी माझ्या आजारांबद्दल जास्तच पॅनिक होत आहे, मी माझ्या आजारांबद्दल मी जास्त अतिविचार करत आहे, मला माझं संपूर्ण शरीर साथ देत नाहीये. पण मला माहिती आहे माझं मन मला साथ देत आहे. जर मी त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर मी ह्या आजारातून पूर्णपणे 100% बरी होऊ शकते. तरी सुद्धा हे विचार माझ्या मनामध्ये आले, तरी सुद्धा काही क्षणामध्ये विचार येतात की मी पूर्णपणे बरे नाही होऊ शकणार. हेच विचार मला गोंधळात टाकत आहेत. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते, स्वीकारतो आणि या वेदनेतून स्वतःला मुक्त होऊ देतो किंवा देते. ओके. हे झालं 3 वेळा इथं टॅपिंग. आता आपल्या बॉडीज वरती काही मेरिडियन पॉइंट्स आहेत, चिनी मेरिडियन पॉइंट, ज्याला आपण चायनीज मध्ये मेरिडियन पॉइंट्स म्हणतो. जे मेरिडियन पॉइंट जिथे आपली एनर्जी ब्लॉक होते, मग ह्या एनर्जीला रिलीज करण्यासाठी आपण तिथे टॅपिंग करणं, हा पहिला पॉइंट आहे इथे, आज्ञेचक्राचा पहिला पॉइंट. दुसरा आहे साइड ऑफ आईज इथे, तिसरा हा, चौथा हा, पाचवा हा, सहावा हा, सातवा हा. ओके. आठवा रिस्ट वॉच आणि 9वा हा. असे 9 पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या. वाटलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओज बघा. ठीक आहे, समजून येईल. ओके. सो आता पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला काय बोलायचं इथे बघा. इथे पहिल्या राऊंडच्या मी स्क्रिप्ट तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या, घाबरू नका. सगळं काही बोलायचंय ते इथे लिहायचं. अशा 6 राऊंड तुम्हाला करायचे. किती? 6 राऊंड. तुम्हाला जर वाटतं की मला याच्यातनं 100% बरं व्हायचं, तर 1001% 100% तुम्ही ते 5 ते 6 वेळा टॅपिंग राऊंड केलात तर तुम्ही हळूहळू त्या भयानक वेदनेमधून बाहेर पडणार आहात, ही गॅरंटी मी देतो. आता हे ईबी म्हणजे काय? सेंटर, राईट. हा साइड ऑफ आय, हा अंडर आईज, बरोबर की नाही. हे कॉलर्स आपला हे काय म्हणतो त्याला, कॉलर बोन. ओके. त्यानंतर इथे साइड चेस्ट. ओके, बरोबर की नाही. या पद्धत. त्यामुळे याला इथे बघू नका, ईबी एस काही बघू नका. आपले 9 पॉईंट्स आहेत ना, 9 पॉईंट्स साठी टॅपिंग करायचं, एवढं सिंपल. मग इथे बोला, ह्या माझ्या संपूर्ण शरीरामध्ये, माझ्यासोबत बोला, ह्या माझ्या संपूर्ण शरीरामध्ये होणाऱ्या वेदना, ह्या माझ्या संपूर्ण शरीरामध्ये होणाऱ्या वेदना रिलीज, रिलीज, रिलीज. आता इथे साइड ऑफ आईज, ह्या होणाऱ्या वेदना
माझ्या शरीरामध्ये जळजळ, आग होणं, मला खूप त्रास होत आहे. असं असलं तरी मी स्वतःला रिलीज करते. रिलीज, 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 रिलीज. अंडर आईज. मला माहित आहे किती वर्ष झालं मी खूप त्रास सहन करत आहे. मला काहीच समजत नाही हे कुठून होतं, का होतं. पूर्णपणे मनाची संभ्रम अवस्था तयार झालेली आहे. मी आता डोळे बंद केले का मला याचं प्रॅक्टिस आहे, मी बोलू शकतो. तुम्ही त्या स्क्रिप्टकडे बघा, डोळे बंद करा, माझ्यासोबत बोला. रिलीज, 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 रिलीज. ओके. आता इथे ह्या वेदना, भयानक वेदना का होत आहेत मला माहित नाहीये. ही वेदना मला खूप जाणवते. ह्या भावना म्हणजे काय की सॅडनेस, अँग्री, अपसेट, फ्रस्ट्रेट, रडावसं वाटतं. ह्या सगळ्या वेदना माझ्या संपूर्ण शरीरामध्ये जाणवत आहेत. कदाचित त्याचमुळे होत असेल. मी याला रिलीज करते. रिलीज किंवा रिलीज करतो. रिलीज, 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 रिलीज. नेक्स्ट. मला माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी मला थांबवत आहेत. मला माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या असतात, पण ह्या वेदना, हा त्रास, हा मानसिक शारीरिक त्रास मला थांबवत आहे. मी याला रिलीज करतो. रिलीज, 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 रिलीज. ह्या वेदना, ह्या वेदना, रिलीज, रिलीज, रिलीज. मी खूप निराश आणि रागावलेलो आहे. मी खूप निराश आणि रागावलेलो आहे. मी खूप निराश, हताश आणि रागावलेला आहे. मला चिडचिड व्हायला लागलेला आहे. मी स्वतःला रिलीज करतो. रिलीज, 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 रिलीज. आता इथे मी या सर्व वेदनांपासून मुक्त का होऊ शकत नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. मी या सर्व वेदनांपासून, शारीरिक मानसिक वेदनापासून मुक्त का होऊ शकत नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. रिलीज, 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 रिलीज. मला फक्त आता नेक्स्ट, मला इथे सॉरी, मला फक्त वेदनामुक्त जीवन जगायचंय जेणेकरून मी जीवन आनंदी राहू शकेल. मला फक्त वेदनामुक्त जीवन जगायचं आहे जेणेकरून मी आनंदी राहू शकेल. की फक्त हा प्रश्न मला पडतोय. माझ्या मनामध्ये खूप शंका येत आहेत. मी आनंदी राहू शकेन की नाही, मी बरी होऊ शकेन की नाही, बरा होऊ शकेल की नाही, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहेत. मी ह्याला रिलीज करतो. रिलीज, 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 रिलीज. आता लास्ट पॉइंट काय आहे? लास्ट पॉइंट रिलीज. बोला, काही बोला. मला होणाऱ्या वेदना, मला होणाऱ्या शारीरिक वेदना, मला होणारा मानसिक त्रास, मला होणारे अतिविचार, रिलीज, 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 रिलीज. आता तुमचं काम आहे की पहिल्यांदा असा हात प्रत्येक 9 पॉइंट्स वरती हात ठेवायचा आहे, बोट ठेवायचं आहे. असे नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने श्वास बाहेर सोड. 1 मिनिट लागतो. असं प्रत्येक पॉइंट्स वरती करा. मी तुम्हाला 1 मिनिट देतो. 9 पॉइंट्स वरती झालंच पाहिजे. मी बघतोय मी सगळ्याला. चला पटापट करून घ्या. आपण ईएफटी करतोय म्हणजे आपल्या इंटरनल सबकॉन्शियसला क्लिअर करण्याचा, क्लिन्झिंग करण्याचा प्रयत्न करतोय. चला करा पटापट 9 पॉइंट्स वरती. झालं? रेडी. असे 6 राऊंड करायचे. मी तुम्हाला आता 2 राऊंड पर्यंत दाखवणार. तिसरी, चौथी, पाचवी, 6वी स्क्रिप्ट तुम्हाला मी इथे देणार आहे व्हिडिओज मध्ये. ठीक आहे? डोंट वरी, काळजी करू नका. दुसरा राऊंड, चला बोला. ही वेदना, आता याच्यात काय ह्या वेदनेचे वर्णन करणे म्हणजे जुनाट, धडकणे, दाखवणे वेदना. मला माहित नाही ह्या वेदना बऱ्याच 20 वर्षापासून आहेत का, हाच मला प्रश्न पडलेला आहे. माझ्या मनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये असं काही वाईट झालेलं आहे का, ज्या मला दुःखद भावना, ज्या दुःखद घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या असतील, कदाचित त्या माझ्या अंतर्मनापर्यंत रुतून बसल्या असतील. मी याला रिलीज करते.
रिलीज किंवा रिलीज करतो. रिलीज, 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 रिलीज. दुसरं, मला माझ्या जास्त करून छातीमध्ये किंवा पोटामध्ये मला जास्त वेदना जाणवत आहेत. मला माझ्या संपूर्ण शरीरामध्ये वेदना जाणवतच आहेत, पण मला माझ्या छातीमध्ये, मला माझ्या पोटामध्ये ह्या वेदना जास्त जाणवत आहेत. मी याला रिलीज करते किंवा करतो. रिलीज, 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 रिलीज. ओके, आता नेक्स्ट. पण हे फक्त वेदनांबद्दलच नाही, त्या कदाचित भावना सुद्धा असू शकतात. मला हेच कळत नाहीये. रिलीज, 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 रिलीज. नेक्स्ट, मला वेदनांचा खूप राग येतोय. मला वेदना सहन होत नाहीये. रिलीज, 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 रिलीज. आता इथे मला खूप उदास आणि दुःखदायक वाटायला लागलेलं आहे. रिलीज, 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 रिलीज. ओके, मी हे करतोय, याच्यातून मी पूर्णपणे बरे होईल की नाही हाच डाऊट मला येतोय, हीच शंका मला येते. रिलीज, 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 रिलीज. करत राहा, करत राहा. रिलीज, 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 रिलीज. आता इथे मी खूप उदास आहे, मला खूप चिडचिड होत आहे, मला काहीच कळत नाहीये. पुन्हा मी स्वतःला रिलीज करते. रिलीज,